आज जायचं होतं आम्हाला वाशी मार्केटला, कारण घरातला काळा मसाला आहे तो संपलेला होता. वाशी मार्केटला काळ्या मसाल्याचं सामान आहे ते चांगले भेटतं, त्यामुळे म्हटलं चला सकाळी लवकर उठून पटपट कामं आवरून घेऊ. रात्रीच माझ्या नवऱ्याने मला सांगितलेलं होतं, तुझी जर सकाळची कामं पटपट आवरून घेतलीस तरच तुझ्यासोबत मी येणार आहे, ना तर मी काय येत नाही बघ, मला कामावरती जायचं आहे. तर त्यांना तर मला घेऊन जायचं होतं, कारण मी एकटी जाणार नव्हती, सामान भरपूर आणायचं होतं. त्यामुळे आता एवढी लिस्ट लिहून घेतल्या तरी सुद्धा गाडीत विचार करत्या की लिस्ट वरती काही सामान लिहायचं राहिलेलं आहे का, माझ्याकडून काही वस्तू राहत नाहीत असं होणारच नाही म्हणून विचार करत होती. तोपर्यंत पोहोचले वाशी मार्केटमध्ये. वाशी मार्केटमध्ये गेल्यानंतर म्हटलं चला आठवल आपल्याला काय घ्यायचंय काय नाही. मिरच्या घेतल्या, छान छान मसाले घेतले. त्यानंतर घरी आल्यानंतर ऊन चांगलं होतं म्हणून मिरच्या घातलेल्या आहेत बाहेर सुकायला, आणि खडे मसाले आहेत ते सगळे साफ करून घेतले. खडे मसाल्याचे प्रकार आहेत ते खूप सारे आहेत, 17-18 प्रकार खडे मसाले आहेत. मीठ आहे, धना आहे, इथं जिरा आहे, हे सगळे मसाले आहेत ते मला आता भाजून घ्यायचे आहेत, कारण आजच काळा मसाला आहे तो करणार आहे. हा खडा मसाला आहे तो सगळा भाजून घेतलेला आहे. मला गावालाच करायचा होता काळा मसाला, पण ते काही झालं नाही. मुंबईवरून जाताना 100 कामं योजून जातो, हे करायचं काम ते करायचं, पण त्यातलं एक पण होत नाही, तिसरीच कामं होतात. तुमच्यासोबत असं होतं का नक्की सांगा. आता गावावरून 2 दिवस झाला आलेले आहे, तर भांडी घास झाडू मार ह्यातच माझे 2 दिवस गेले. आज आहे 3रा दिवस, तर म्हणलं चला मिरच्या घेऊन येऊन, आता पाऊस चालू झाला की आपल्याला काही काळा मसाला भेटणार नाही. पहिल्यांदा वाशीवरनं मिरच्या घेऊन आली की लगेच मिरच्या सुकट टाकलेल्या आहेत उन्हामध्ये, त्याचं बी सुद्धा ताटामध्ये ठेवलेलं होतं. हळद पावडर करायची होती म्हणून हळकुंड पण आणलेली होती. तर लसूण सुद्धा सोलायचा नव्हता, फक्त फोडून तेल लावून ठेवलेलं होतं, कारण टर्पल त्याचं निघून जातं वरचं त्यामुळे. आणि तर 4 ते 5 प्रकारच्या मिरच्या आणलेल्या होत्या. काश्मीर पावडर बनवायची होती, काळा मसाला बनवायचा होता. आणि आता वाशी मार्केटला गेलोय म्हटल्यानंतर भाजी आणणार नाही असं होणारच नाही. भाजी पण घेऊन आले, पण आहो म्हणत होते की अगं भाजी आज घेऊ नको, कारण आज तुला खूप काम आहे. तरी सुद्धा मी भाजी घेऊन आल्या. मलाच त्रास करून घ्यायची सवय आहे म्हणून मी भाजी आणली, साफ केली, सगळे खडे मसाले आहेत ते भाजून घेतले. आणि आता मला जायचं होतं डंगावरती मिरच्या कुटायला. तर चला सगळी तयारी झालेली होती, मी डंगावरती आलेली होती, तर गर्दी पण नव्हती. सगळ्यात पहिल्यांदा माझ्याच मिरच्या टाकल्या. मागच्या वेळेला मी गेलेली होती कुटायला मिरची, तर एका डंगावरती काळा मसाला, एका डंगावरती काश्मीर पावडर. आणि ही मिशन खूप भारी आहे बघा, खोबरं, लसूण, कोथिंबीर एकदम बारीक होते मसाला सगळा, आणि काळ्या मसाल्यामध्ये टाकतात त्यामुळे एकदम पिठासारखा काळा मसाला होतो. आणि हे डंगवाले काका आहेत ना, ते आपल्या गावाकडचेच आहेत, त्यामुळे गावाला मसाला केला काय आणि इथं केला काय एकच. तर मी मसाला करून आणलेला होता, एकदम पिठासारखा बारीक मसाला असा झालेला होता. काळा मसाला, काश्मीरी पावडर छान असा झालेला होता. तो मसाला आहे तो चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवते, म्हणजे वर्षभर काही टेन्शन नाही. आजच्या दिवसात शेवट आहे तो असा झाला. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय.